हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी पंकज पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आज मी जात आहे माझ्या फॅमिलीसोबत अलिबाग काशीद बीच. ॲक्च्युली अलिबाग आणि मुरुडच्या मध्ये येते. सो आजची डेट आहे 31 डिसेंबर 2024. सो 2024 या वर्षातला आजचा शेवटचा दिवस आहे. तो आम्ही सर्व फॅमिली हा डे सेलिब्रेट करायला काशीद बीचला जात आहोत. पण आहे ना 10 वाजता निघालो होतं रसानीहून. तर रसानीहून मी चेक केलं गुगल मॅपवर. तर मला आहे ना अप्रॉक्सिमेटली 85 किलोमीटर्स सांगितलं आहे आणि टाईम सांगितलेलं आहे 2.5 hours. सो आता वाजलेले आहेत 10:30 झालेले आहेत. तर मला तर वाटतं 12:30 पावणे 1पर्यंत आपण आरामात पोहोचू. आणि तर काशीद बीचबद्दल मी तुम्हाला सांगतो थोडक्यात माहिती. काशीद बीच आहे ना ॲक्च्युली अलिबागपासून मला तर वाटतं 28 ते 30 किलोमीटर आहे. आणि काशीद बीच अत्यंत स्वच्छ बीच आहे. मीन्स तिथलं पाणी खूप स्वच्छ आहे. आणि जर तिथल्या सँडबद्दल सांगायचं झालं तर तिथे एकदम गोल्डन सँड आहे. मीन्स तिथे गेल्यानंतर आपल्याला थोड्याफार प्रमाणात जरा गोव्याला आल्याचा फील होतो. आणि तिथलं निसर्गरम्य बीच आहे एकदम. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य आहे ना खूप छान आहे, अगदी बघण्यासारखं आहे. आणि ॲक्च्युली आजूबाजूला भरपूर बीचेस आहेत, पण त्यातल्या त्यात हा काशीद बीच हा खूप फेमस बीच आहे. ॲक्च्युली इथे पुण्यावरून येणारा क्राऊड जास्त आहे, कारण की त्यांना हा बीच थोडा जवळ पडतो. सो या बीचवर म्हणजे कसं माहिती आहे का, थोडं रिस्कीसुद्धा बीच आहे. जर काही प्रमाणात सांगायचं झालं तर थोडं रिस्की बीच आहे, कारण की हा थोडा स्लोप जास्त आहे बीच. त्यामुळे काय होतं आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही. आणि जर लोक जर एन्जॉय करत करत जर पाण्यामध्ये जास्त गेले आतमध्ये तर थोडा ॲक्सिडेंट बुडण्याचा शक्यता जास्त असते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही या बीचवर जाल तर थोडा सेफली तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो, आता आपण आहे ना कार्लेखिंडीतून पुढे आले. कार्लेखिंडी क्रॉस केली तर एक छोटा घाट लागतो आपल्याला. आणि तो घाट क्रॉस केला की मला वाटतं काही किलोमीटर्समध्येच आपल्याला अलिबाग येतं. आणि ह्या रोडबद्दल एक सांगायचं जर झालं तर ह्या रोडमध्ये ना तुम्हाला जाता येताना ना भरपूर असं खाण्याची पर्वणी मिळेल. म्हणजे सिजनेबल फळं आहेत ना ती इथे खूप मिळतात. म्हणजे आता सध्या सीझन आहे कलिंगड, पपई, आणि काही महिन्यांनी आता येईल आंबे, पेरू, चिकू, हे सगळी फळं इथे भरपूर मिळतात. कारण की इकडे फार्मिंगच होते या सर्व गोष्टींची आणि एकदम फ्रेश असतात. तसेच मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेन. जर तुम्ही शहाबाज क्रॉस केला, शहाबाज पोयनाड, तर एक अलिबागला जाताना राईट साईडला ना एक छोटी फॅक्टरी आहे, सोडा फॅक्टरी. ॲक्च्युली ही फॅक्टरी ही खूप जुनी आहे. ॲक्च्युली इराणी लोक इथे राहायची पूर्वी, त्या लोकांनी फॅक्टरी टाकलेली इथे. आता सध्या ते चालवायला दुसऱ्यांना दिले, ते आता मुंबईला राहतात. पण तिथला जो फेमस जी वस्तू आहे ती म्हणजे आईस्क्रीम सोडा. कारण की ह्याची जी टेस्ट आहे ही खूपच छान आहे आणि अशी टेस्ट कुठे पाहायला देखील मिळत नाही. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कधी इकडे या रोडनी याल तर नक्की तिथे व्हिजिट द्या त्या फॅक्टरीला आणि आईस्क्रीम सोड्याची टेस्ट घ्या. खूपच छान आहे तिथे. आता ही जी रिव्हर दिसत आहे ही कुंडलिका रिव्हर आहे. खूप मोठी रिव्हर आहे. जर पाहाल तुम्ही दोन्ही बाजूला म्हणजे खूप पाणीच पाणी जिकडे तिकडे. हाय फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत बिर्ला मंदिर साळाव. ॲक्च्युली आहे ना एक कुंडलिका नदीचा रिव्हर आहे ना आपल्याला जो आम्ही शूट केला मगाशी, तो रिव्हर जो आपण क्रॉस करतो रिव्हर, तर त्याच्या लेफ्ट साईडला आहे ना एक टर्न आहे. ॲक्च्युली तिथून 3 किलोमीटरवर हा मंदिर आहे. हा मंदिराला साळावचं मंदिर किंवा बिर्ला मंदिर असं देखील म्हणतात. हे गणपतीचं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे, फेमस मंदिर आहे एकदम. आणि एकदम छान असं बांधकाम आहे मंदिराचं. पण इथे ॲक्च्युली प्रॉब्लेम असं आहे की आपण शूट करू शकत नाही आहे, कारण की इथे बोर्ड लिहिलेलं आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आणि कुठलेही खाद्यपदार्थ अलाउड नाही आहेत. तर या कारणामुळे आपण हा मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही आहे. तर मी तुम्हाला बाहेरून जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो. ते मंदिराचं गेट आहे आणि मंदिराच्या बाजूला बाहेर असं खेळण्यांची दुकानं आहेत. तसे नारळ, हार, फूल यांच्या देखील शॉप आहेत. ही समोर जी दिसत आहे ही कुंडलिका नदी आहे, पण त्या नदीचं रूपांतरण इथं आता खाडीमध्ये झालेलं आहे, कुंडलिका खाडी. तसेच एक नदीमध्ये एक जेट्टी सुद्धा आहे. जेट्टी JSW स्टील या कंपनीची जेट्टी आहे. या जेट्टीवर इतर देशांमधून त्यांचं रॉ मटेरियल्स इथे येतं या जेट्टीवर आणि त्या जेट्टीवरून तो मटेरियल कलेक्ट करून
ते त्या कंपनीमध्ये प्रोसेस करून त्यापासून स्टील बनवतात. आता इथून तरी आपलं बीच राहिलेलं आहे तरी साधारणतः 10 किलोमीटर. आणि हां, मी तुम्हाला सांगत होतो मंदिराबद्दल. ॲक्च्युली आपण मंदिर पाहिलं आहे, पण तिथे नियम अतिशय कडक आहेत. तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी आतमधलं सगळं व्ह्यू एक्सप्लोअर करू शकलो नाही. पण खूप छान मंदिर आहे. तुम्ही जर यावेळेस इकडे कधी येणार असाल मुरुड जंजिरा काशीद बीच साईडला, तर तुम्ही त्या मंदिराला नक्की व्हिजिट द्या. तिथे गणपतीचं मंदिर आहे, पण इतर देखील छोटे छोटे मंदिर आहेत आतमध्ये. शंकर पार्वतीचं मंदिर आहे, राधाकृष्णाचं मंदिर आहे, पुन्हा दुर्गा मातेचं मंदिर आहे. अशी एकूण 5 मंदिर आहेत तिथे. कडे जात आहोत, म्हणजे पोहोचलेलोच आहे ऑलमोस्ट. फक्त 5 किलोमीटर राहिलेलं आहे. पण इथे एक विशेष सांगायचं आहे, म्हणजे हा जो रोड आहे ना, हा कम्प्लीट म्हणजे बीचला लागूनच रोड आहे. आणि तुम्हाला ठिकठिकाणी असं वेगवेगळे बीचेस दिसतील आणि तुमचं मन असं होईल की तुम्हाला इथे थांबून त्या बीचवर जाऊन एन्जॉय करावं असं वाटेल प्रत्येक वेळी. आणि इकडे रिसॉर्ट्स फार्म हाऊस भरपूर आहेत. खाण्याची वगैरे उत्तम सोय. तुम्ही जरी काय घेऊन नाही आलात बरोबर खायला, तरी इथे सर्व प्रकारचे तुम्हाला खाण्याचं जेवण मिळेल, व्हेज नॉनव्हेज सगळं. आता तुम्ही माझ्या राईट हँड साईडला दिसतच असेल तुम्हाला, इथे सगळे बीच दिसते, समुद्र किनारा दिसतोय. पण हा मोस्ट ऑफ जो समुद्र किनारा आहे जो रोडच्या बाजूला दिसतो हा सगळा खडकाळ आहे. मीन्स खडक आहे तिथे, सँड नाही आहे. सँड आता आपल्याला फक्त काशीद बीचलाच बघायला मिळणार आहे. आणि रोड बघाल तुम्ही, सुपर्ब रोड आहे. सुपर्ब मीन्स गाडी चालवायलाच मजा येते. ड्रायव्हिंगचा खूप आनंद घेतोय मी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप अशी झाडी आहे, त्यामुळे इकडे जे वातावरण आहे, क्लायमेट म्हणजे थंड आहे, म्हणजे बऱ्यापैकी थंड आहे. आणि काही प्रदूषण नाही, काही नाही. त्यामुळे एकदम मन एकदम उत्साहित झालेलं आहे इकडे येऊन. तुम्ही देखील एक ट्रिप प्लॅन करा तुमच्या फॅमिली सोबत आणि एन्जॉय करा. वन डे पिकनिक बेस्ट. पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. मीन्स एक बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला फॉरेस्ट असा हा एरिया आहे. आता मला वाटतं बीच जवळ आलेला आहे आपला. खूप असा भयानक टन दिसतोय इथे. वाव, सागाची सुद्धा झाडं पाहायला मिळतात इथे आपल्याला लेफ्ट साईडला. खतरनाक. फ्रेंड्स, मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये एक नागाव बीच एक्सप्लोर केला होता. तो देखील बीच खूप छान आहे. पण इकडे जो येण्याचा जो थ्रिलिंग आहे ना, तो म्हणजे खतरनाक आहे. खतरनाक मीन्स रोड एकदम जबरदस्त आहे. गाडी चालवायला खूप मजा येते. आणि रोडवर अशी मध्ये ऊन सावली येते ना, त्यामुळे एकदम मजा येते. खतरनाक. अरे आलं का बीच? आपण जाऊ पुढे. मला वाटतं बीच आलेलं आहे. येस. आता इकडे तुम्हाला दिसेल की पार्किंगसाठी भरपूर उपलब्ध आहे जागा इकडे. तशी बघायला गेलं तसे पे पार्क सुद्धा इथे. तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्ही पे पार्कमध्ये करा, नाहीतर मग फ्री तुम्हाला कुठे जागा मिळत असेल तिकडे तुम्ही गाडी पार्क करू शकता. आपण येऊन आता काशीद बीचवर पोहोचलेलो आहे. आणि इथे मी आल्यानंतर पार्किंगसाठी बघत होतो, बट इथे सगळीकडे पे पार्क आहे. इथे कुठेच तुम्हाला फ्री पार्किंग मिळणार नाही. सो इथे जर कार असेल तर 50 रुपये चार्जेस आहेत, बाईक असेल तर 20 रुपये चार्जेस आहेत, आणि बस असेल तर 100 रुपये चार्जेस आहेत. सो तसे इथे पार्किंगला भरपूर जागा आहे इकडे. गाडी एकदम पे पार्कमध्ये सेफ राहते, आपल्याला काही टेन्शन नाही आहे. सो आता आपण थोड्याच वेळात बीचवर जाऊया. मी तुम्हाला बीच एक्सप्लोर करणार आहे. तत्पूर्वी मी जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो. इथे जे स्टॉल्स आहेत इकडे बघा, माझ्या मागे तुम्हाला स्टॉल्स दिसतील. त्या स्टॉल्समध्ये तुम्हाला सगळे कॉस्ट्युम्स वगैरे, जेवणाची वगैरे सोय आहे. पुन्हा लाईफ जॅकेट्स वगैरे सगळं इथे मिळेल तुम्हाला. हाय फ्रेंड्स,
आता आम्ही गाडी पार्क केल्यानंतर पहिले येऊन एका शॅकमध्ये बसलेलो आहे. शॅकमध्ये तुम्हाला पाहिजे त्या ऑर्डर तुम्ही करू शकता. व्हेज, नॉनव्हेज, फिश, वॉट एव्हर यू वॉन्ट. आता आम्ही काय केलेलं आहे, आम्ही घरून येताना सुरमई आणि भाकरी बरोबर घेऊन आलेलो आहे. इकडे येऊन आम्ही कोळंबी ऑर्डर केलेली आहे आणि इथल्या कोळंबीची टेस्ट एकदम बेस्ट आहे. कोळंबी रस्सा घेतलेला आहे, एकदम छान असं बनवलेलं आहे. इथे येऊन तुम्ही शॅकमध्ये निवांत बसून जेवू शकता. आता सध्या जरा ऊन जास्त आहे, त्यामुळे आम्ही बीचमध्ये आपल्या समुद्रात लगेच जात नाही होत. सो पहिले आता जेवण वगैरे करतो, थोडा आराम करतो आणि नंतर ऊन कमी झाल्यानंतर आम्ही बीचवर जाणार आहोत आणि पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. तर पहिल्यांदा जेवण घेऊया. हो, तू काय करतोस? कॅसल कॅसल बनवते. हो वाव. फ्रेंड, माझी फॅमिली, माय वाईफ श्वेता अँड माय डॉटर कायशा. मित्रांनो, आमचं आता एन्जॉय करून झालेलं आहे काशीद बीचवर. आम्ही काशीद बीच खूप एन्जॉय केलं आहे आणि आपण बऱ्यापैकी एक्सप्लोरसुद्धा केलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझा यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल इन्फो हा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. टिल देन, टाटा, बाय बाय.